आज आपण बनवणार आहोत हलकी, मोकळी आणि घरगुती चिकन बिर्याणी। हॅलो गाईज, संगमित्रास किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर चला आता बिर्याणी करायला सुरुवात करूया। इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। ते आपल्याला 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। आणि इथे मी बिर्याणीसाठी 2 ग्लास बासमती तांदूळ घेतलेले आहेत। तेही आपल्याला 2-3 वेळा स्वच्छ धुवून 15 मिनिटसाठी भिजत ठेवायचे आहेत। आता चिकन मॅरिनेट करण्यासाठी लागणारं साहित्य बघूया। इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। ते स्वच्छ धुवून व्यवस्थित घेतलेलं आहे। आणि कोथिंबीर, अर्धा इंच आलं आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। तसेच अर्धा टीस्पून हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। आता आपण चिकनमध्ये कोथिंबीर, लसूण, अद्रक याचं वाटण घालणार आहोत। तसेच अर्धा टीस्पून हळद आणि चवीनुसार मीठ घालून हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्धा तासासाठी झाकण ठेवून आपल्याला मुरवत ठेवायचं आहे। आपल्याला बिर्याणीचा मसाला करायचा आहे। त्यासाठी साहित्य आहे, इथे मी 4 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत, ते कापून घेतलेले आहेत। आणि तसेच 7 ते 8 कांदे घेतलेले आहेत, ते असे उभे पातळ कापून घेतलेले आहेत। आता आपल्याला कढई गरम करून घ्यायची आहे आणि गरम झालेल्या कढईमध्ये 3 चमचे इथे मी तेल घालणार आहे। तेल जरा जास्त लागतं, त्यामुळे इथे मी 3 चमचे तेल वापरलेलं आहे। इथे आपलं तेल गरम झालेलं आहे। आता यामध्ये मी आपण बारीक चिरलेला कांदा आहे तो आता घालणार आहोत। हा कांदा आपल्याला ट्रान्सफर आणि गुलाबी होईपर्यंत आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। बारीक फ्लेमवरच आपल्याला कांदा हा तळून घ्यायचा आहे, त्यामुळे जरा कांदा परतायला जास्त वेळ लागतो। कांदा आता परतायला ठेवलाय, तर मी आता भाताची तयारी करून घेते। इथे मी 2 ग्लास बासमती राईस घेतलेला आहे, तो 15 मिनिटांसाठी मी भिजवलेला होता। आता बघा आपला राईस एकदम छान झालेला आहे, कोरडा वाटतोय। त्यासाठी आता साहित्य बघा, इथं मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे, काही आपले खडे मसाले घेतलेत। खडे मसाल्यांमध्ये इथे मी घेतलेले आहे दालचिनी, काळी मिरी, लवंग, शहाजिरे, जिरे आणि तमालपत्र। आता आपल्याला भात करून घ्यायचा आहे। मी आता भात कुकरमध्ये शिजवणार आहे। आपला कुकर चांगला गरम झालेला आहे। आता यामध्ये मी 2 चमचे तेल घालते। तेल चांगलं तापलं की यामध्ये मी आता आपले हे सगळे मी जे खडे मसाले घेतलेत ते सगळे खडे मसाले टाकणार आहे। इथे मी आता खडे मसाले टाकले आणि हे आपल्याला बारीक गॅसवरच आपल्याला हे चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत। मसाले चांगले फ्राय झालेले आहे। आता मी पाण्याचं प्रमाण सांगते तुम्हाला। मी ज्या ग्लासने 2 ग्लास तांदूळ घेतले होते, त्याच ग्लासने 2 ग्लास मी पाणी वापरणार आहे। इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि बासमती तांदूळला जास्त मोकळा होण्यासाठी जास्त पाण्याची गरज लागत नाही, म्हणून मी 2 ग्लास तांदूळ घेतले तर 2च ग्लास पाणी घेणार आहे। मसाल्याचा सुगंध पाण्यामध्ये उतरेपर्यंत आपल्याला हे आता पाणी उकळून घ्यायचं आहे। मसाले आता चांगले पाण्यामध्ये मिक्स झालेत आणि फोडणी पण छान बसली, त्यामुळे वास पण छान येतोय। आता या स्टेजला आपल्याला आपण जो भिजवून घेतलेला तांदूळ आहे तो घालणार आहोत। आता आपल्याला तांदूळ उलटण्याच्या साहाय्याने चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। आणि हे आपल्याला आता भात शिजवताना एक काळजी घ्यायची आहे, बारीक गॅसवरच आपल्याला हा राईस आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते। आता तांदूळ शिजेपर्यंत आपला कांदाही आता छान गुलाबी झालेला आहे, ट्रान्सफर झालेला आहे। कांदा परतून झालेला आहे। आता त्याच कढईमध्ये मी आपण जे टोमॅटो घेतले आहेत ते आपल्याला चांगले परतायचे आहेत। आपला राईस पण चांगला शिजलेला आहे, पाणी पूर्ण आटलेलं आहे। आता आपल्याला इथं झाकण लावायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर 1 शिट्टी काढून घ्यायची आहे। इथे तळलेला टोमॅटो आणि कांदा याचा आपल्याला आता वाटण करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला 1च शिट्टी करून घ्यायची आहे। जर आपण 2-3 शिट्ट्या दिल्या तर आपला भात खालून करपेल, त्यामुळे आपल्याला इथं 1च शिट्टी द्यायची आहे, त्यामुळे भात आपला चांगला मोकळा होणार आहे। 1 शिट्टी झाली की आपल्याला गॅस बंद करून आता आपल्याला लगेच त्याची वाफ काढून घ्यायची आहे। आणि बघा आपला भात किती छान मोकळा झालेला आहे। आता हा भात आपल्याला एका ताटामध्ये काढून घेऊन हा आता थंड करायला ठेवायचा आहे। आता आपल्याला कुकरमध्ये चिकन शिजवून घ्यायचं आहे।
मी कुकरमध्येच चिकन शिजवून घेणार आहे. त्यासाठी आता इथे मी कुकर गरम केलेला आहे. त्यामध्ये 2 चमचे मी तेल घालणार आहे. तेल छान गरम झालं की आता इथे आपण जे अर्धा तास मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते आपण आता इथे घालणार आहोत. बघा, आपण मीठ आणि हळद आणि ते वाटण टाकल्यामुळे चिकनला छान पाणी सुटलेलं आहे. तेल छान तापलेलं आहे. आता या तेलामध्ये आपण हे चिकन घालणार आहोत. चिकन घालायचं आणि एकदम छान मिक्स करून घ्यायचं आणि बारीक गॅसवर आपल्याला हे चिकनचं जे पाणी सुटलेलं आहे ते आटवून घ्यायचं आहे. आपलं शिजेपर्यंत आता जे आपण मॅरिनेट केलेल्या पातेल्यामध्ये इथे मी भाजीसाठी आणि ग्रेव्हीसाठी मला पाणी हवं आहे. त्यामुळे मी इथे 1.5 तांब्या पाणी घेणार आहे आणि ते आपल्याला चांगलं उकळवायचं आहे, उकळून घ्यायचं आहे. आता आपलं चिकनला सुटलेलं पाणी चांगलं आटलेलं आहे आणि जे आपण पातेल्यामध्ये पाणी घेतलं होतं तेही छान गरम झालेलं आहे. आता गरम झालेलं पाणी आपल्याला या कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे. असं चिकन शिजवून घेतलं की एकदम मस्त चिकनला मीठ लागतं आणि खायला पण चविष्ट लागतं. ही माझी करण्याची पद्धत आहे. आता आपल्याला झाकण लावून चिकनला 1 शिट्टी काढून घ्यायची आहे. इथे आपलं चिकन शिजवून रेडी झालेलं आहे. आता बिर्याणीसाठी आपण मसाला बघूया. इथे मी टोमॅटोचं वाटण केलेलं आहे, कांद्याचं वाटण केलेलं आहे. इथे मी कलर घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये फूड कलर घेतलेत. 2 चमचे मिरची पावडर घेतलेली आहे आणि 1 चमचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे आणि गार्निशसाठी कोथिंबीर घेतलेली आहे. आपली शेवटची स्टेप आहे. तर इथे मी मोठं पातेलं घेतलं आहे. पातेलं छान गरम झालं की त्यामध्ये मी 2 चमचे तेल घालणार आहे. तेल चांगलं तापलं की यामध्ये मी आता आपण जे कांद्याचं वाटण केले ते घालणार आहोत. कांद्याचं वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आता आपलं हे कांद्याचं वाटण चांगलं परतलं जात आहे. कांद्याचं वाटण चांगलं परतलं की आता यामध्ये आपण टोमॅटोचं वाटण घालणार आहोत. कांदा आणि टोमॅटोचं वाटण आपल्याला चांगलं मिक्स करून चांगलं परतून घ्यायचं आहे. आता हे कांदा टोमॅटोचं वाटण चांगलं परतलेलं आहे. आता यामध्येच आपण जो मिरची पावडर घेतलेली आहे ती आता घालणार आहोत. इथे मी 2 चमचे घेतलेले आहे. 1 चमचा मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे. आता हा मसाला आपल्याला बारीक गॅसवर तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. मसाला चांगला परतला की यामध्ये आता मी उकडलेलं चिकन घालणार आहे. इथे मी सगळं चिकन घालून घेणार आहे आणि थोडासा रस्साही घालून घेणार आहे, जेणेकरून आपली बिर्याणी ही कोरडी होणार नाही. आता इथे चिकनला चांगला मसाला लागलेला आहे. आता आपल्याला इथे सगळा भात हा घालून घ्यायचा आहे. भात आपल्याला चांगला पसरून घ्यायचा आहे. भात चांगला पसरला की आता यामध्ये मी आपण जे 3 कलर घेतले आहेत ते फूड कलर ते सगळे घालून घेणार आहे. ग्रीन, ऑरेंज आणि रेड हे कलर मी इथे वापरलेले आहेत. यावर आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. इथे आपल्याला आता झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी बिर्याणी वाफवून द्यायची आहे. आता आपल्याला बिर्याणीसोबत खाण्यासाठी रस्सा बनवायचा आहे. गरम पातेल्यात 2 चमचे मी इथं तेल घालत आहे. तेल छान तापलं की यामध्ये आता आपण जे वाटण केलं होतं ते घालणार आहोत कांद्याचं. हे कांद्याचं वाटण चांगलं तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे. इथे आपलं छान परतलेलं आहे कांद्याचं वाटण. आता याच वाटणामध्ये आपल्याला टोमॅटोचं वाटणही घालून घ्यायचं आहे. तेही आपल्याला चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आता इथे कांदा टोमॅटोचं वाटण चांगलं परतून झालेलं आहे. आता या वाटणामध्येच आपल्याला काळा मसाला घालून घ्यायचा आहे. हा आमचा घरगुती मसाला आहे. हा चांगला परतला की त्यामध्ये मी चिकन मसाला घालणार आहे. हाही आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. आता मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. मसाला आपला चांगला परतला की आता आपण हे जे चिकन शिजवून घेतलेलं आहे त्याचं सगळं पाणी आणि चिकन सगळं हे आपण आता ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. अशा पद्धतीने चिकन शिजवून घेतलं तर बिर्याणी पण चविष्ट लागते आणि त्याचा रस्साही चविष्ट लागतो. त्यामुळे माझी पद्धत अशी आहे की मी कुकरमध्ये चिकन शिजवून घेते.
रस्सा 10 मिनिटासाठी आपल्याला उकळून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपली आता बिर्याणी तयार झालेली आहे. रेसिपी आवडल्यास अशी बिर्याणी एकदा नक्की ट्राय करून बघा. संघमित्रा किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.